दॅट इज थर्ड नंबरचं ऍप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे. काय फाइंड करायचं आपल्याला? टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर between two systems of same physical quantity. बघा आता हा पॉइंट महत्वाचा आहे आणि या पेपरला मोस्टली तुम्हाला येऊ शकतो. बघा टायटल काय टाकलेलं आहे मी? कन्वर्जन फॅक्टर फाइंड करायचं आपल्याला. कोणत्या फॅक्टरने तो कन्वर्ट करायचं तुम्हाला? टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन टू सिस्टीम ऑफ युनिट. तर मोस्टली आपल्याकडे दोन सिस्टीम कोणते आहेत? तर एक आहे तुमचं एमके सिस्टीम आहे, मीटर किलोग्राम सेकंड सिस्टीम आहे, आणि सेकंड जे आहे ते कोणते? तर सीजीएस सिस्टीम आहे, सेंटीमीटर ग्राम आणि सेकंड अशा दोन प्रकारच्या तुमच्या सिस्टीम या ठिकाणी आहे. बरोबर की नाही? या दोघांमध्ये आपल्याला काय फाइंड करायचं? तर कन्वर्जन फॅक्टर किती फॅक्टरने तो कन्वर्ट करता येईल तो एक फाइंड करायचा आहे बिटवीन टू सिस्टीम ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. जे पण आता समजा तुम्ही मास घेतलं तर दुसरी पण क्वांटिटी कोणती असणार? तर मास फक्त ती कशामध्ये असेल? तर ते असेल तुमचं सीजीएस मध्ये असेल. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला काय करायचं? तर दोन सिस्टीम मध्ये या ठिकाणी काय करायचं? कन्वर्जन फॅक्टर फाइंड करायचं. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. ते एक्झाम्पल आपण काय करू? ते या ठिकाणी सॉल्व्ह करू आणि त्यानंतर मग आपण पुढे डिस्कस करू. ठीक आहे. समजा मी काय घेतलं? तर दोन सिस्टीम ऑफ युनिट घेतलं. समजा पहिल्या सिस्टीम मध्ये फॉर एक्झाम्पल मी काय घेतलं? तर या ठिकाणी पहिली सिस्टीम घेणार आहे मी एमकेएस आणि दुसरी सिस्टीम घेणार आहे सीजीएस. एमकेएस मध्ये मी काय घेतला? तर केजी स्क्वेअर घेतला, मीटर घेतला आणि हा काय घेतला? तर पर सेकंड स्क्वेअर असं काहीतरी घेतलं. ठीक आहे. तर हे पहिल्या सिस्टीम मध्ये घेतलं. फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी डिस्कस करतोय. हे काय आलं? तर तुमचं एमके सिस्टीम 1 kg स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर असं तुमचं एमके सिस्टीम मध्ये आहे आणि त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला सीजीएस मध्ये. मग सीजीएस मध्ये किती टाइम्स आहे माहित नाही, तर आपण काय कन्सिडर करू? एक्स म्हणजे काय? तुमची व्हॅल्यू असणार किती फॅक्टरने तो चेंज होतोय आणि तो फाइंड करायचा आपल्याला. केजीच्या जागी मी काय करणार? तर ग्राम घेणार आहे. फिजिकल क्वांटिटी तीच आहे. फिजिकल क्वांटिटी जर तीच असेल तर त्याचा युनिट फक्त सीजीएस मध्ये येणार, युनिट बदलणार नाही. कळलं का नाही? फक्त किलोग्राम जर असेल त्याच्या जागी ग्राम येणार आहे, किलोग्रामचा स्क्वेअर म्हणून ग्रामचा स्क्वेअर. मीटरच्या जागी सेंटीमीटर येणार आहे आणि टाइम जो आहे तो तसंच असणार आहे, टाइम बदलणार नाही. कोणत्या सिस्टीम मध्ये घ्या, टाइम ऑलवेज रिमेन्स ऍज इट इज. बरं ना? सेकंद असेल तर सेकंदच घेत असतो आपण, त्याच्यामध्ये जास्त चेंजेस करत नाही. तरी झालं तुमचं काय? तर फर्स्ट सिस्टीम आपण या ठिकाणी कन्सिडर केलं. आता याला काय करू? तर आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. लेट कन्सिडर दिस ऍज अ इक्वेशन नंबर 1 आणि या इक्वेशन 1 ला आपण रिराईट करणार आहे इन टर्म्स ऑफ डायमेन्शन. ओके. नेक्स्ट स्टेप, इक्वेशन 1 can be written in dimension form. डायमेन्शनच्या फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचं? इक्वेशन नंबर 1 या ठिकाणी राईट करायचं. डायमेन्शन घेतलं तर ऑलवेज इट इज रिप्रेझेंटेड इन स्क्वेअर ब्रॅकेट. फर्स्ट तुम्हाला काय करायचं? लेंथ. सेकंड वन इज द मास अँड लास्ट वन इज द टाइम. तर आपण या ठिकाणी कन्सिडर केलं. लेंथ कोणासाठी? मीटरची पॉवर काहीच नाही म्हणजे इथं 1. एम म्हणजे किलोग्रामची पॉवर 2 आहे म्हणजे एम ची पॉवर 2 आणि टाइम म्हणजे सेकंडची पॉवर -2 म्हणजे ती काय आला? तर -2. हे काय आलं? तर तुमचं डायमेन्शन झालं. आता ही झाली कोणती सिस्टीम? तरी झाली एमके सिस्टीम. एमके सिस्टीम घेताना आपण सफिक्स यूज करू, तिथं 1 यूज केलं. ठीक आहे. दिस 1 डिनॉमिनेटर ज्या बेसला आपण 1 लिहिलं ना सफिक्स, तो काय रिप्रेझेंट करतो? दॅट रिप्रेझेंट एमकेएस सिस्टीम. त्यानंतर इक्वल टू साइन आहे, इक्वल टू साइन टाकलं. या ठिकाणी एक्स आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं. देन ब्रॅकेट एक्सला डायमेन्शन असणार, ती कॉन्स्टंट असणार. ठीक आहे. तर त्याला आपल्याला फाइंड करायचं आणि तो नंबर फाइंड करायचा आपल्याला किती असणार, तो फॅक्टर फाइंड करायचा आहे. देन आता आपल्याला सीजीएस मध्ये घ्यायचं. सीजीएस मध्ये लेंथ, मास आणि टाइम. सीजीएस मध्ये लेंथ मेजर करणार आहे सेंटीमीटर आणि सेंटीमीटरची पॉवर किती आहे? 1 आहे. मास ग्राम मध्ये ग्रामची पॉवर किती आहे? तर 2 आहे, मग 2 झाला. आणि टाइम म्हटलं होतं सेकंडची पॉवर किती? -2. मग आला तर -2. जर तुम्ही याच्यात ऑब्झर्व केलं ना तर एल ची पॉवर सेमच आहे, एम ची पॉवर सेमच आहे, टी ची पण पॉवर सेम आहे. फक्त ही एमके सिस्टीम आणि कोणती? तर सीजीएस सिस्टीम. आणि ज्यावेळेस तुम्ही सीजीएस सिस्टीम घेणार त्या ठिकाणी काय करणार? तर आपण 2 कन्सिडर करणार. व बेसला सफिक्स 2 रिप्रेझेंट सीजीएस सिस्टीम and the suffix 1 represent MK system.
ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपण पुढे जाऊ. आपल्याला व्हॅल्यू एक्स फाइंड करायचं, पण एक्सला हे जे डायमेन्शन आहे मल्टिप्लाय जर असेल तिकडे काय करता येईल आपल्याला, त्याला डिवाइड करता येईल. मग बघा पुढच्या स्टेपला आपण एक्स फाइंड करणार आहे आणि एक्स जर घेतला इथं इकडे डिवाइड करून टाकायचं. मग याचं डायमेन्शन आहे L⁻1 M1⁻2 अँड T1⁻2 हे झालं तुमचं याचं. येतं मला डिवाइड करायचं म्हणजेच काय भेटेल L2⁻1 M2⁻2 अँड T2 काय असेल तर -2. मग आपण इच अँड एव्हरी टर्मचं या ठिकाणी काय केलं तर डायमेन्शन फाइंड केलं आणि त्याला काय केलं तर जी इकडे मल्टिप्लाय होते इकडे डिवाइड करून घेतो, बस एवढंच. आता पुढच्या स्टेपला काय करायचं, दिस लेंथ सेपरेट आउट, मास सेपरेट आउट आणि टाइम सेपरेट करू आपण. ठीक आहे, लेंथ मास आणि टाइम काय करणार तर मी सेपरेट करणार. मग देन एक्स इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट तो काय असेल तर L1⁻1 L2⁻1 त्याला मी सेपरेट करून टाकला, लेंथ सेपरेट केला. सिमिलरली आता मास सेपरेट करू M1⁻2 डिवायडेड बाय M2 आणि लास्ट असेल टाइम T1⁻2 आणि नेक्स्ट असेल तुमचं T2⁻2. आता याचा जर तुम्ही ऑब्झर्व केलं, याची पॉवर 1 आहे, याची पॉवर 1 आहे, याची पॉवर 2, याची पॉवर 2, याची -2. मग काम करा, सगळ्यांची पॉवर सेमच आहे तर ब्रॅकेटचा पॉवर घेता येईल म्हणजे L1 डिवायडेड बाय L2 त्याचा ब्रॅकेट⁻1 करता येईल असं. त्यानंतर या ठिकाणी काय केलं तर आपण M1 डिवायडेड बाय M2 याची पॉवर 2 आहे मग याचा ब्रॅकेट⁻2 केला. आणि लास्ट याचं काय केलं तर T1 डिवायडेड बाय T2 याची पॉवर -2 मग याची पण पॉवर काय केली तर -2. हे झालं तुमचं सेपरेशन. प्रत्येक क्वांटिटी मी सेपरेट केलं. आता पुढच्या स्टेप मध्ये या क्वांटिटीचा आपण युनिट घेणार आहे. ओके, मग एक्स आता 1 काय रिप्रेझेंट करतो, सफिक्स 1 काय रिप्रेझेंट करतोय MK सिस्टीम. आणि MK सिस्टीम मध्ये हा तुम्ही बोलू नका, मी सगळं समजून सांगतो, त्यानंतर तुमचे डाऊट आपण क्लिअर करून घेऊ. पुढचं तुम्ही सॉल्व्ह करायचं. लेंथ मेजर इन एमकेएस मध्ये लेंथ मेजर करणारे मीटर मध्ये तर हा मीटर झाला. त्यानंतर आज आहे L2 म्हणजे सीजीएस सिस्टीम आणि सीजीएस सिस्टीम मध्ये लेंथ मेजर करणारे कशामध्ये तर सेंटीमीटर. याची पॉवर किती, ब्रॅकेटची पॉवर आहे 1 तर 1 दिला. त्यानंतर 1 रिप्रेझेंट करतो एमकेएस आणि मास मेजर करणारे एमकेएस मध्ये किलोग्राम आणि ते सीजीएस मध्ये कशामध्ये रिप्रेझेंट करणार तर ग्राम मध्ये रिप्रेझेंट करणार. याची पॉवर 2 आहे मग याची पण पॉवर किती येणार तर 2 येणार. ओके, त्यानंतर पुढे जर गेला तर टाइम आहे आणि टाइमची जर पॉवर घेतली तर टी ची पॉवर किती आहे तर टाइम मेजर करणारे सीजीएस मध्ये सेकंड मध्ये, एमकेएस मध्ये देखील सेकंड मध्ये आणि याची पॉवर किती -2 तर याची पण पॉवर काय घेतली तर -2. ओके, आता तुम्हाला ही कन्व्हर्जन फॅक्टर माहित असलं पाहिजे. मी ऑलरेडी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतं तर 100 सेंटीमीटर. असं लिहा नाही तर मग असं लिहा 10⁻2 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10⁻2 सेंटीमीटर. म्हणजे एकाच युनिट मध्ये याला कन्वर्ट करू शकतो आपण. तसंच हे झालं पहिला पार्ट, हा बॉक्स करून देतो. तसंच आता 1 किलोग्राम 1 किलोग्राम मीन्स 1000 ग्राम राईट. आणि 1000 म्हणजे किती 10⁻3 3 शून्य मग 10⁻3 ग्राम. 1 kg इज इक्वल टू काय असतं तर 10⁻3 ग्राम आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. मग काय करा बघा, हे सर्व वेगवेगळे युनिट आहे राईट ना. आपल्या वेगवेगळ्या मध्ये नाही कन्वर्ट करायचं, आपल्याला एकाच मध्ये करायचं. मग मी या मीटरला कन्वर्ट करणारे सेंटीमीटर, मग 1 मीटर म्हणजे 10⁻2 सेंटीमीटर. या किलोग्रामला कन्वर्ट करणारे ग्राम मध्ये मग 1 किलोग्राम म्हणजे 10⁻3 ग्राम. मग त्याच पद्धतीने आपण याला पुढे कंटिन्यू करू. तर इथं मी ती स्टेप फायनल स्टेप या ठिकाणी रिराईट करतो. ठीक आहे, तर बघा आता तर एक्स इज इक्वल टू 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर मीन्स 10⁻2 सेंटीमीटर. मग 10⁻2 आणि हा सेंटीमीटर झाला, त्याला डिवाइड केलं कशाने तर सेंटीमीटर. या सेंटीमीटरची पॉवर किती 1 आहे मग याची पॉवर काय घेतली तर 1 घेतली. त्यानंतर 1 किलोग्राम मीन्स 10⁻3 ग्राम. मग इथं टाकून देऊ आपण 10⁻2 किती तर 3 ग्राम. कळलं, आणि त्याला परत डिवाइड करायचं ग्रामने. याची पॉवर 2 आहे मग याची देखील पॉवर काय येणार आहे 2 येणार. ठीक आहे, त्यानंतर टाइम मेजर करणार आहे सेकंड मध्ये. आपण सेकंड कॅन्सल म्हणजे राहिला फक्त 1 आणि 1 ची पॉवर किती येणार आहे तर 1 ची पॉवर -2. इथं -2 म्हणून -2 केला. क्लिअर, तिथं जी असेल ती. आता पुढच्या स्टेप मध्ये दिस सेंटीमीटर गेट कॅन्सल, दिस ग्राम अँड ग्राम गेट कॅन्सल. ओके, मग एक्स इज इक्वल टू काय असणार तर 10⁻2 शिल्लक राहिला, त्याची पॉवर किती 1. इथं 10⁻3 आहे त्याची पॉवर राहिली किती तर 2. ग्राम कॅन्सल झालाय. 1 चा तुम्ही काही करा 1 क्यूब करा
1 स्क्वेअर करा, 1⁻0 करा, काहीही करा 1 साठी, तर त्यांचा आन्सर नेहमी काय येणार, तर तुमचं 1च असेल. ठीक आहे, 1चं तुम्ही काही केलं तरी आन्सर काय येत असतं, तर 1च येत असतं. म्हणून याला मल्टिप्लाय करायचं 1 मायनस मध्ये असेल तरी 1 येतं, प्लस मध्ये असेल तरी 1 येतं. तर त्याचा काय डाऊट असेल तर तुम्ही नंतर विचारू शकता मला. ठीक आहे, तर बघू आपण पुढे. आता पॉवरची पॉवर असेल तर दोघांचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. बघा मग x इज इक्वल टू 10, 2 into 1 किती होणार आहे, 2. त्यानंतर ज्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 into 2 किती होणार आहे, 3 into 2 6 होणार आहे. आणि हा 1 नाही लिहिला तरी चालेल. जर बेस सेम असेल आणि पॉवरला नंबर असेल तर त्या पॉवरची काय होते, ऍडिशन होतं. मग 2 आहे आणि हा 6 आहे, मग 2 + 6 किती होणार, तर 8 होणार. मग x ची व्हॅल्यू किती आली, तर 10⁸ आणि 10⁸ हा म्हणजेच काय असेल तर तुमचं कन्वर्जन फॅक्टर. आता ही व्हॅल्यू आपण पुट करू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. देअरफॉर फायनल इक्वेशन नंबर 1 बिकम इक्वेशन 1 काय भेटणार आहे, तर इक्वेशन 1 आहे 1 kg square meter per second square is equal to x, and that x should be replaced by 10⁸. मग त्याला 10⁸ टाका आणि त्याचा युनिट काय आहे, तर ते आहे तुमचं ग्राम स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याचं काय झालं, तर युनिट झालं. या प्रकारे आपण काय केलं, तर तो जो एक्स आहे तर त्या एक्स सेम फिजिकल क्वांटिटी मध्ये आपण काय केलं, तर कन्वर्जन फॅक्टर या ठिकाणी फाइंड केलेलं आहे. तर या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. कोणत्याही टाईपचा असू द्या तर तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा आता नेक्स्ट जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला फाईन काय करायचं, तर कन्वर्जन फॅक्टर फाईन करायचं. 2 सिस्टीम मध्ये असणार आहे. मी सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी डिस्कस करतो. तुम्हाला पेपरला येणार आहे. तर मी सपोज काय घेतलं, 1 न्यूटन कन्सिडर केला. 1 न्यूटन. आता मी फुल नेम मध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे, फुल नेम या ठिकाणी कन्सिडर करतो. 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मच डाईन. मग तो काय घेतला, तर आपण एक्स कन्सिडर केला. 1 न्यूटन इज इक्वल टू काय कन्सिडर केला, तर एक्स डाईन इतका मी कन्सिडर केला. आता या दोघांमध्ये कन्वर्जन फॅक्टर किती आहे, तर त्या आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे एक्स. आणि हा क्वेश्चन तुम्हाला पेपरला विचारला जाणार. पेपरला तुम्हाला क्वेश्चन कम्प्लीट झाल्यानंतर कसा प्रश्न असेल ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईन. ठीक आहे, आता आपण याला सॉल्व्ह करून घेऊ. याला काय कन्सिडर करा, तर याला कन्सिडर करा इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा याला. ठीक आहे, आता या इक्वेशन 1 ला आपल्याला काय करायचं, तर डायमेन्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग नेक्स्ट स्टेप असणार आहे इक्वेशन 1 कॅन बी रिटर्न, माईक बंद करा, कॅन बी रिटर्न इन डायमेन्शन फॉर्म. अरे माईक बंद करा, कळलं का? इक्वेशन 1 आपल्याला लिहायचं आहे कशामध्ये, तर डायमेन्शन फॉर्म मध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. इक्वेशन 1 शुड बी रिटर्न इन अ डायमेन्शन फॉर्म. डायमेन्शनच्या स्वरूपात आपण इक्वेशन लिहिणार आहे. आता बघा, तुम्ही जर कन्सिडर केलं न्यूटन कोणाचं युनिट आहे, तर न्यूटन युनिट आहे कोणाचं, तर फोर्सचं. मग सर्वात पहिले आपण काय करणार, तर फोर्सचा फॉर्म्युला या ठिकाणी लिहिणार. आणि व्हॉट इज फोर्स, फोर्स इज मास इंटू ऍक्सेलरेशन. हा फोर्स मेजर करणार आहे न्यूटन मध्ये, मास मेजर करणार आहे किलोग्राम, आणि जे ऍक्सेलरेशन आहे ते मेजर करणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग याचं जर तुम्ही डायमेन्शन घेतलं तर हा 1 कन्सिडर करणार. एमके सिस्टीम, न्यूटन हा एमकेस आहे आणि डाईन कोणता येतं, सीजीएस सिस्टीम आहे, फोर्स सीजीएस सिस्टीम. मग मी एल घेतला, एल म्हणजे मीटर, मीटरची पॉवर 1 आहे, मग या ठिकाणी 1. त्यानंतर एम घेतला, M1 आणि किलोग्राम तोही 1 आहे, मग एम ची पॉवर 1 झाली. आणि टाइम डिनॉमिनेटरला आहे पण त्याची पॉवर 2 आहे, म्हणजे तो काय आला, तर -2. हे कोणासाठी झालं, तर एमके सिस्टीम. म्हणून मी सगळ्यांना काय घेतलं, तर 1 या ठिकाणी युज केलेलं आहे. 1 हा सफिक्स आपण या ठिकाणी युज केलेला आहे. आता एका युनिटचं बदलणार नाही किंवा डायमेन्शन बदलणार नाही, फक्त सिस्टीम बदलली, राईट ना. मी इथं इक्वल टू घेतला या ठिकाणी एक्स, आणि मी आता रिव्हर्स करतो. आता ही डाईन कोणतं सिस्टीम आहे, तर डाईन आहे तुमचं सीजीएस सिस्टीम. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला, L2⁻1 M2⁻1 आणि T2⁻2 किती असणार, तर -2. हे काय घेतलं, तर आपण प्रत्येकाचं या ठिकाणी डायमेन्शन फाइंड केलं. ठीक आहे, या फिजिकल क्वांटिटीचं आपण काय केलं, डायमेन्शनच्या स्वरूपात रिप्रेझेंट केलं. मला फाइंड करायचा एक्स आहे, मग डायमेन्शन इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करणार, तर डिवाइड करणार. मग एक्स इज इक्वल टू काय भेटेल, तर L1⁻1 M1⁻1 आणि T1⁻2 किती असेल, तर -2. त्याला डिवाइड करायचं या टर्मने, आणि टर्म असेल तुमचं L2⁻1 M2⁻1 आणि T2⁻2 का असेल, तर -2 असेल. क्लिअर आहे. आता पुढच्या स्टेपला मी लेंथ सेपरेट करणार आहे.
मग या ठिकाणी मी L1 लिहिला आणि इथं काय घेतला तर L2. या दोघांची पॉवर 1 आहे म्हणून ब्रॅकेटचा पॉवर मी 1 केला. एक स्टेप मी इथून स्किप केली आधीच्या ह्याच्यातून. ठीक आहे. मग इथं M1 घेतला, त्याला डिवाइड केलं कशाने तर M2 ने. याची पॉवर 1 आहे मग याची पण पॉवर काय आली तर 1. आणि लास्ट आहे तुमचं टाइम, तो आहे T1 डिवायडेड बाय T2. या दोघांची पॉवर -2 आहे तर -2 घेऊन टाकतात. क्लिअर आहे. आता मी याला कन्वर्ट करणार आहे युनिट मध्ये. हे झालं क्वांटिटी. आता आपण काय करू त्याला युनिट मध्ये याला कन्वर्ट करू. मग x इक्वल टू IMK सिस्टीम आणि ही आहे तुमची CGS सिस्टीम. इन MK सिस्टीम लेंथ मेजर इन मीटर अँड इन CGS सिस्टीम दॅट लेंथ मेजर इन सेंटीमीटर. दोघांची पॉवर 1 आहे मग याची पॉवर 1 घेतली. त्यानंतर पुढे मास मेजर करणारे कशामध्ये किलोग्राम आणि याच्यामध्ये मास मेजर करणारे ग्राम. याची पॉवर 1 आहे तर याची पण पॉवर 1 घेतली. आणि टाइम मेजर करणारे सेकंद आणि आपण सेकंद त्याची पॉवर 2 आहे तर याची पॉवर काय घेतली तर -2 या ठिकाणी घेतलेले. ठीक आहे. राईट आन्सर आहे. हा बरोबर आन्सर आहे. x इक्वल टू आता 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर 1 मीटर म्हणजे 10⁻² सेंटीमीटर. त्याला परत डिवाइड करायचं सेंटीमीटर. हे कन्वर्जन मी ऑलरेडी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. राईट एकदम. याची पॉवर 1 झाली. राईट आन्सर आहे ज्यांनी पाठवलं त्यांनी. 1 किलोग्राम म्हणजे किती 10⁻³ ग्राम. त्याला परत डिवाइड करायचं ग्रामने. याची पॉवर 1 आहे याची पॉवर 1 आणि टाइम मेजर करणार सेकंद तो कॅन्सल झाला 1 आणि त्याची पॉवर किती येणार तर -2 येणार आहे. दिस सेंटीमीटर गेट कॅन्सल, दिस ग्राम गेट कॅन्सल. रिमेनिंग इज x इज इक्वल टू RI ला 10⁻², त्याची पॉवर 1. ओके. आणि हे पुढे करायला तर इंटू 10⁻³ त्याची देखील पॉवर 1 आणि 1चं तुम्ही काही करा आन्सर काय ना तर 1. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आता. तर फायनल स्टेप मी या ठिकाणी लिहितो या साईडला. ठीक आहे. तर बघा या दोघांचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता मल्टिप्लिकेशन जर केलं तर 2 × 1 किती भेटणार आहे 2. मग x इज इक्वल टू 10⁻² इंटू 3 × 1 किती भेटणार आहे तर 10⁻³ तो 1 नाही लिहिला तरी चालेल. बरं. मग x इज इक्वल टू या दोघांचे ऍडिशन करा. 3 + 2 किती झाला तर 5. मग x इज इक्वल टू काय आला तर 10⁻5. x ची व्हॅल्यू भेटली ती या ठिकाणी पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम. इक्वेशन 1 आपण कशा प्रकारे राईट करू शकतो त्याबद्दल आपण लिहिणार आहे. मग इक्वेशन 1 काय आहे तर तो आहे 1 न्यूटन इज इक्वल टू x डाइन. x म्हणजे या ठिकाणी आला 10⁻5 आलेलं आहे. 10⁻5 डाइन हे झालं तुमचं इक्वेशन. तर पेपरला क्वेश्चन कसं येणार आहे तर पेपरला 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी हा क्वेश्चन येणार आहे. शो दॅट डायरेक्ट शो दॅट राहील. शो दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁻5 डाइन. असं डायरेक्ट सांगते तुम्हाला दाखवा 1 न्यूटन आज ते इक्वल आहेत 10⁻5 डाइन बरोबर असं राहील. मग तुम्ही काय करायचं लेट म्हणायचं. लेट कन्सिडर 1 न्यूटन इज इक्वल टू x डाइन. मग त्याला x मानून घ्यायचं आणि त्याला सॉल्व्ह करायचं. x ची व्हॅल्यू 10⁻5 दाखवायचं आणि तुमचं प्रूव्ह झालं. या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. प्रत्येक वेळेस असंच राहणार आहे. शो दॅट राहील डायरेक्टली. तुम्हाला उत्तरच दिलेलं असेल फक्त तुम्हाला दाखवायचं तेवढंच येणार आहे म्हणून कळलं का नाही. मग क्वेश्चन फिक्स राहणार आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁻5 डाइन. हे विसरायचं नाहीये. बरेच जण आतापर्यंत लक्षात ठेवल आणि पुढे जेव्हा 12वीला जातात तर माहित पडत नाही 1 न्यूटन किती असतं मला सांगावं लागतं. बरं का नाही. तर हे 1 न्यूटन किती आहे 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मच डाइन. तर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता माहिती आहे तर हे तुम्हाला कायम स्वरूपी ते तुम्हाला लक्षात ठेवलंच पाहिजे. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 1 जूल डिवायडेड बाय डाइन आणि याचं काय करायचं आपल्याला युनिट फाइंड करायचं. ठीक आहे. तर याला इक्वेशन नंबर याला एक कन्वर्जन फॅक्टर फाइंड करायचं यामध्ये तुम्हाला 2 सिस्टीम मध्ये. तर बघा आपण याला काय करणार तर इक्वेशन 1 ला लिहिणार आहे आपण कशामध्ये तर इक्वेशन 1 कॅन बी रिटर्न इन अ डायमेन्शन फॉर्म. इक्वेशन 1 ला आपण डायमेन्शनच्या स्वरूपात लिहिणार. सर्वात पहिले आपण काय करणार तर जूल घेणार. आता जूल म्हटलं तर एनर्जीचं युनिट वरून आपण डायमेन्शन लवकर शोधून घेऊ. ठीक आहे. मग लवकर भेटून जाईल आपल्याला आणि त्याला डिवाइड करायचं कशाने न्यूटनने. आता पहिले जूलचं फाइंड करू. जूलचं युनिट आहे तर साठी मी कायनेटिक एनर्जी घेतो 1 पर सेकंद. पण इथं मीटरचा स्क्वेअर आहे आणि सेकंडचा स्क्वेअर झालं. न्यूटन म्हणजे फोर्स आणि फोर्स आहे मास इंटू ऍक्सलरेशन. मास किलोग्राम, ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर.
किलोग्राम किलोग्राम कॅन्सर, सेकंड स्क्वेअर कॅन्सर, इथला 1 मीटर इथला 1 मीटर कॅन्सर, म्हणजे जूल पर न्यूटन, ये म्हणजेच मीटर आहे. जूल पर याचा जर डायमेन्शन घेतला तर डायमेन्शन मी 3 याच्यावर दाखवतो. L1:1 M 0 असणार आहे आणि T देखील काय असणार तर 0 असणार. क्लिअर आहे. आज आला तुमचा MK सिस्टीम मध्ये. आता याला कन्वर्ट करायचं आपल्याला CGS मध्ये. CGS मध्ये घेताना इथं X असेल आणि इथं L1 ते इथं L2:1 M2:0 आणि T2 काय घेणार तर 0 घेणार. ठीक आहे. मग प्रत्येक टर्मला मी काय केलं तर डायमेन्शन मध्ये या ठिकाणी कन्वर्ट करून टाकलं. मग तुम्ही डायरेक्टली करू शकतात, नाही तर मग याचं डायमेन्शन काढा, याचं डायमेन्शन काढा आणि ते सॉल्व्ह करत बसा. त्याच्यामुळे युनिट घेतलं तर ते सोपं होऊन जाईल तुम्हाला, लगेच तुम्हाला त्याचं डायमेन्शन भेटून जाईल. आता मला एक फाईन करायचं, मग याच्या पुढे काही अवघड नाही, मग सोपं आहे. मग इथं L1:1 M1:0 आणि T1 परत 0 येणार आहे. त्याला टोटल याला डिवाइड करायचं काय तर L2:1 M2:0 आणि T2 काय असेल तर 0. आता लेंथ सेपरेट करू, म्हणजे L1 डिवाइड करायला तर L2, याची पॉवर 1 याची पॉवर याची देखील पॉवर 1. M1 आणि M2 सेपरेट करू, M1 डिवायडेड बाय M2, त्याची पॉवर काय आली 0 झाली. M1 डिवायडेड बाय M2 त्याची पॉवर 0. त्यानंतर T1 डिवायडेड बाय T2, त्याची दोघांची पॉवर 0 आहे, याची पण पॉवर 0. जगातला कोणताही नंबर असू द्या, जर त्याची तुम्ही 0 पॉवर घेतलं तर आन्सर काय तर 1. मी तर किलोग्राम वगैरे टाकत काही गरज नाही. तर याला फक्त मी काय करतो तर MK सिस्टीम मीटर मध्ये आणि आहे तुमचा CGS सिस्टीम म्हणजे आहे सेंटीमीटर, याची पॉवर 1 आहे, मग याची देखील पॉवर 1 असेल. मास मोजणारे किलोग्राम पण त्याची पॉवर 0 आहे, मग याचा आन्सर 1. याची पण पॉवर 0 आहे म्हणजे याचा आन्सर 1. जगातला कोणताही नंबर घ्या, त्याची जर पॉवर तुम्ही 0 घेता असत आन्सर काय ना तर 1च येणार. ठीक आहे. मग ते 1 लिहायची काय गरज नाही. 1 × 1 1 आणि 1 ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 1च येतो. 1 मीटर मीन्स 10⁻²2 सेंटीमीटर आणि त्याला परत डिवाइड करायचं कशाने तर सेंटीमीटर, याची पॉवर 1, बाकीच्या टर्म मी लिहित नाही. जे सेंटीमीटर कॅन्सल, मग 10⁻² आणि 2 × 1 त्याची पॉवर 1 घेऊ. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 10⁻²2 भेटेल. मग आता लास्ट स्टेप मध्ये मी काय करणार कन्सिडर करणार तर X = 10⁻² × 1 is 10⁻². भेटला तो व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम्स. इक्वेशन 1 काय भेटणार आहे तर इक्वेशन 1 भेटेल तुम्हाला 1 जूल डिवाइड बाय न्यूटन इज इक्वल टू X काय केलं तर 10⁻². या ठिकाणी घेतला त्याला डिवाइड काय केलं तर 10⁻² मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. आता तुम्हाला माहितीच आहे 1 जूल किती असतो 10⁻7 असतो आणि 1 न्यूटन किती असतो तर 10⁻5. तो 10⁻5 वरती गेला तर -5 होणार. मग 7 - 5 किती झाला तर 2. मग डायरेक्ट आन्सर भेटू शकतो. पण आपल्याला ते सॉल्व्ह करायचं होतं, मग ते सॉल्व्ह केलं या पद्धतीने तरच मार्क भेटेल आपल्याला. कळलं का नाही. जर तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिलं तर मार्क भेटणार नाही. MCQ आला तर डायरेक्ट लिहायचं. कळलं का नाही. MCQ किंवा 1 सेंटेन्स मध्ये आलं तर डायरेक्ट लिहायचं. पण असं जर आलं तर तुम्हाला ते सॉल्व्ह